नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकणजवळील आळंदी फाटा या ठिकाणी सत्यगिरी लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघांसह 4 तरुणींसह 6 जणांना चाकण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। सदर ठिकाणाहून काही अत्यंत आक्षेपार्ह साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे। गुरुवारी 20 फेब्रुवारी 2025 रोजी चाकणजवळील आळंदी फाटा येथील सत्यगिरी लॉज या ठिकाणी सदरची कारवाई चाकण पोलिसांकडून करण्यात आली आहे। लॉज चालक आणि एक एजंट व 4 तरुणींना अटक करण्यात आली आहे। चाकण पोलिसांनी सापळा रचून सदरची कारवाई केली आहे। आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू केला होता। चाकण परिसरातील काही लॉज आणि हॉटेल्समध्ये असे गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनी सदरची कारवाई केली आहे। रात्री उशिरा चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। किरण दिनकर जमादार वय वर्ष 29, सध्या राहणार मेदनकरवाडी, मूळ राहणार उमरगा धाराशिव या लॉज मालकासह शुभम भरत भोसले वय वर्ष 21, सध्या राहणार मेदनकरवाडी, मूळ राहणार सांगली या दोघांसह 24 ते 30 वयोगटातील 4 तरुणींना अटक करण्यात आली आहे। संबंधित तरुणी या मूळच्या पश्चिम बंगालच्या रहिवासी आहेत। पुणे नाशिक महामार्गावर आणि तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावर अवजड वाहतूक अपघातांना निमंत्रण देत आहे। गुरुवारी 20 फेब्रुवारी 2025 रोजी अवजड कंटेनर अनियंत्रित होऊन रस्त्यात आडवा झाल्याची घटना चाकण शिक्रापूर रस्त्यावर घडली आहे। सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही। पुणे नाशिक महामार्गावर तळेगाव चौकाच्या जवळील उड्डाण पुलावर एसटी लक्झरी आणि अन्य 2 वाहने एकमेकांवर आदळली। यात या वाहनांचे नुकसान झाले। रात्री उशिरापर्यंत याबाबत तक्रार देण्याची कार्यवाही सुरू होती। अवजड वाहतुकीमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे वेगवेगळ्या घटनांमधून पाहावयास मिळत आहे। तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांनी मंगळवारी दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यासंदर्भात निवेदन दिले। 53 किलोमीटर लांबीचा प्रस्तावित तळेगाव चाकण शिक्रापूर उन्नत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548D हा मुंबई पुणे आणि पुणे संभाजीनगर या महामार्गासह औद्योगिक परिसराला जोडणारा रस्ता आहे। तसेच पुणे शहराला बाह्यवळण म्हणून उपयुक्त ठरणारा रस्ता आहे। सदर महामार्ग राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ मार्फत विकसित केला जाणार आहे। याबाबतचा प्रस्ताव MSIDC मार्फत राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे। तरी सदर प्रस्तावाचा आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत समावेश करून त्यास मंजुरी द्यावी आणि सदर रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांच्यासह कृती समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते। गेल्या 6 महिन्यांपासून चाकण MIDC फेज क्रमांक 1 मधील 5 किलोमीटर अंतर्गत रस्त्याची डागडुजी आणि स्कोडा कंपनी ते स्पायसर चौक या 5.5 किलोमीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह विविध प्रस्ताव अडकले आहेत। त्यामुळे MIDC परिसरातील विकास कामे रखडली आहेत। त्याचा वाहन चालकांसह उद्योजकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। महाळुंगे वाहतूक पोलीस विभागाच्या हद्दीतील महाळुंगे पोलीस ठाणे चौक, सिग्मा सर्कल चौक, इंडोरन्स चौक, महिंद्रा सर्कल चौक, HP चौक या भागात मोठी रहदारी आणि वर्दळ असते। दुहेरी वाहतुकीस रस्ता अपुरा पडत असल्याने या महामार्गावर वाहतूक कोंडी होत असते। त्यावर उपाय म्हणून HP चौक ते महाळुंगे पोलीस ठाणे चौक, महाळुंगे पोलीस ठाणे चौक ते इंडोरन्स चौक आणि HP चौक ते इंडोरन्स चौक या 3ही मार्गांवर 5 डिसेंबरपासून एकेरी वाहतूक केली। त्यामुळे आता सर्वच वाहने इंडोरन्स चौक ते HP चौक या एकाच रस्त्यावरून जात आहेत। या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। त्यामुळे वाहन चालकांना या रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। चाकण फेज 1 मधील 5 किलोमीटर अंतर्गत रस्त्याची डागडुजी आणि 5.5 किलोमीटरच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे प्रस्ताव पुण्यातील वरिष्ठ कार्यालयाला पाठवले आहेत। तेथून ते मुंबईतील मुख्य कार्यालयाकडे गेले आहेत। मात्र गेल्या 6 महिन्यांपासून या प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही झाली नाही। त्यामुळे रस्त्यांची कामे रखडली आहेत। शुक्रवारपासून खेड तालुक्यातील 13 आणि पाबळ आणि पेठ अशा एकूण 15 परीक्षा केंद्रावरून इयत्ता 10वीची बोर्ड परीक्षा सुरू होत आहे। सर्व परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात 25 विद्यार्थ्यांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे। परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षा केंद्रावर 1 तास अगोदर उपस्थित राहून आपला वर्ग आणि आसन व्यवस्था पाहावी लागणार आहे। 15 परीक्षा केंद्रावर 5295 परीक्षार्थी बसणार आहेत। सर्व परीक्षा केंद्रावरची व्यवस्थेची तयारी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती कस्टोडियन तथा गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले यांनी दिली। जनरल मोटर्समधील 1100 कायमस्वरूपी कामगारांना त्या कंपनीच्या जागेवर असलेल्या ह्युंदाई मोटर्समध्ये रोजगार पूर्ववत मिळावा अशी मागणी कामगारांकडून होत आहे। याबाबत खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी कामगारांची भेट घेतली।
येत्या अधिवेशनात आपण आवाज उठवण्याचे आश्वासन आमदार काळे यांनी दिल्याचं कामगारांनी सांगितलं। कडकडीत उन्हाची चाहूल यंदा फेब्रुवारी महिन्यातच जाणवायला लागली आहे। त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी चारा साठवून ठेवण्याच्या तयारीत आहेत। मक्याचे कणीस काढल्यानंतर जो उर्वरित भाग असतो त्याची शेतीमध्ये जाऊनच ट्रॅक्टर आणि हार्वेस्टरच्या माध्यमातून कुट्टी केली जात आहे। शेतामध्ये त्याचा मुरघास बनवला जातो आणि हा मुरघास चारा टंचाईच्या काळात आणि पावसाळ्याच्या काळात गुरांना अत्यंत उपयोगी ठरतो। मांजरेवाडी येथे मुलींच्या फुटबॉलच्या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या। काळूसमधील मुलींच्या संघाने यात नेत्रदीपक कामगिरी केली। स्टॉप स्ट्रॉंग पास द्या। श्री संत गजानन महाराज सेवाभावी प्रतिष्ठान मेदनकरवाडी यांच्या वतीने गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। पारायण सोहळा, पालखी सोहळा, पादुकांचे पूजन, अभिषेक, होम हवन, श्रींचे दर्शन, महाप्रसाद अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादास हजेरी लावली। महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। येथील सेवेकऱ्यांनी याबाबत काय सांगितले जाणून घेऊयात। नमस्कार, माझं नाव अश्विनी विनोद देवकर। मी इथं बालाजीनगर, गणेशनगर, चाकणमध्ये राहते आणि इथं आमचं महाराजांचं मंदिराचं बांधकाम पण चाललेलं आहे। इथं आमची 7-8 वर्षापासून निरंतर सेवा चालली आणि आम्ही श्रीचा प्रगट दिन दरवर्षी उत्साहात आणि आनंदात साजरा करतो आणि आम्ही जे सेवा करतो त्यातून आम्हाला खूप आनंद मिळतो आणि महाराजांचे आशीर्वाद पण मिळतात। आमची आता पुढची इच्छा अशी आहे की आमच्या महाराजांचं मंदिराचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी आम्ही श्रीच्या चरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना सांगतो की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्या महाराजांचं काम, मंदिराचं काम पूर्ण होऊ द्या आणि महाराजांच्या मूर्तीची स्थापना पण या वर्षीच हो अशी आमची इच्छा आहे, असं आम्ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो। सकाळपासून काय काय सेवा केली तुम्ही आज इथं? सकाळपासून आमच्या इथं महाराजांचा अभिषेक वगैरे सकाळी पूजाला सुरुवात होते। महाराजांचा अभिषेक होतो, तिथून पुढं कीर्तनाची सेवा असते, त्याच्यानंतर आम्ही आरती होते आमची 12ला, महाराजांची 12ला आरती होते आणि आरतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम चालू होतो। तर इथं आमचे सेवेधारी निरंतर सेवा करतात। 8 दिवसापासून आमची सेवेची सुरुवात चालू आहे, इथं सेवा चालू आहे आणि आज सकाळपासनं 4 वाजेपासून आमची सेवेकरी इथं आहे सर्व आणि सेवा देत आहे आणि आता 12च्या नंतर सगळ्यांचा महाप्रसादाची सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सगळे सेवेकरी आमचे त्यांच्यामध्ये निरंतर सेवा करत आहे। जय गजानन। आपण गेल्या 98 पासून आपण हे मंदिराचं निर्माण आपण एक संकल्प केला होता की बा गजानन महाराजांचं मंदिर हे मेदनकरवाडी किंवा या चाकण परिसरामध्ये व्हावं, यासाठी आपण काही भक्त मंडळी इथं कामानिमित्तानं आलेले असलेले सगळे भक्त मंडळी एकत्र येऊन आम्ही एक अशी एक संकल्पना केली की या परिसरामध्ये एक महाराजांचं मंदिर व्हावं। त्यासाठी आम्ही काही जण कंपनीमध्ये काम करत असताना एक विचारधारा निर्माण केली आणि 2098 साली हे मंदिराचं आम्ही एक थोडं वृक्ष चालू केलं। वृक्ष चालू केल्यानंतर आम्ही हळूहळू आमचे सचिन येडके यांच्या घरी हा सगळा प्रोग्राम तिथं चालू केला। त्याच्यानंतर तिथं 20-30 लोक करता आज हा जो महाप आहे हा 20,000 लोकांपर्यंत महाप झालेला आहे। यामध्ये या जेवणाचा हा कार्यक्रम 15,000 लोकांचा हा जेवणाचा कार्यक्रम असतो व या पंचकुशीमधील सगळे जे काही भावी भक्त आहेत ते या दिवशी सगळे भक्तगण येत असतात। इथं सकाळपासून सकाळी महाराजांचा अभिषेक, हवन व पूजा, त्यानंतर प्रगट दिनानिमित्त हरिभक्त परायण माहुरकर महाराज यांचं जाहीर कीर्तन संपन्न झालं। त्याच्यानंतर कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद झाल्यानंतर जशी आपली नेहमी बारी लागते त्याप्रमाणे बारीमधून जाऊन महाप्रसाद सगळे भक्तगण महाप्रसाद घेत असतात। आज इथे खेड तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील मेदनकरवाडी येथे श्री संत गजानन महाराजांचा 147वा प्रगट दिन फार मोठ्या उत्सवात आणि मोठ्या आनंदात इथं साजरा होत आहे। तरी ह्या जे मंदिराचं कार्य आहे हे गेली 20-25 वर्षे झाले
चालू आहे. आणि इथं जसं शेगावच्या धर्तीवर जसं भक्तांना सेवा दिली जाते तशी ही सेवा आज आम्ही इथं पुणे जिल्ह्यातील खेड मेंदनकरवाडी येथे संपन्न करत आहे. जय गजानन. सकाळपासून येतो आम्ही, सकाळी 5लाच येतोय, 3 दिवसापासून येतोय, सेवा देतोय. सकाळपासून पारायण चालू आहे, कीर्तन चालू आहे, त्याच्यानंतर 12 वाजता आरती होते, 12 नंतर जेवण चालू होतं. ही अशी आम्ही सेवा देतो. जय गजानन. राजगुरुनगर नगर परिषद हद्दीतील करवाढ आणि प्रशासनाच्या कारभारावर जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खेड पंचायत समितीतील कृषी अधिकारी लाभार्थींना शेवटची तारीख आहे म्हणून फोन करतात आणि त्यांची अक्कल हुशारी काढत असल्याचं शेतकरी सांगत आहेत. संबंधित अधिकारी मंत्री असल्यासारखे शेतकऱ्यांशी संभाषण करत असल्याचं शेतकऱ्यांनी याबाबत कॉल रेकॉर्डिंग पाठवून पुणे लाईव्हला कळवलं आहे. नेहरे ना लक्ष्मण? कोण बोलतोय आपण? पंचायत समितीतून बोलतीये. नेहरे लक्ष्मण गणपत ना? हा, त्यांचा मुलगा बोलतोय मी. बोला मॅडम. ओके, हा ठीक आहे. कडबा कुट्टीचं पत्र नेलं का? पत्र नाही भेटलं, पण नाव आले यादीत ही माहिती भेटली. उद्या आता शेवटचा दिवस आहे खरेदीचा. बर, तुम्हाला नको ते असं गृहीत धरून टाकायचं का? मग नाही, आम्ही मशीन खरेदी केले, प्रोपोज तयार केलेले, सगळं आजच द्यायचे होते येऊन. हा, तुम्ही रासकर मॅडम बोलताय का? पवार मॅडम, कृषी अधिकारी. अच्छा अच्छा. कारण मला ते आमचे भाऊसाहेब होते ग्रामपंचायतचे, मस्की भाऊसाहेब, ते मला बोलले होते ते रासकर मॅडम कडे द्या, पण थोडेसे काय अधुरे राहिल्यामुळं म्हणलं उद्या सकाळी. पत्र नेलंच नाही म्हणताय? नाही, यादीच नाव पाहिलं ना, ग्रामपंचायत मध्ये यादी आली होती ना, पात्र यादी, लाभार्थी यादी आली होती ना ग्रामपंचायत मध्ये. तुम्हाला तो कागदांचा सेट दिला असेल भाऊसाहेबांनी? हो, तो दिला ना. मग त्याच्यात आहे ना पत्र? म्हणजे पत्र वाचलंच नाही वाटतं. काय नाही, ते वडिलांनी फॉर्म वगैरे भरून घेतले. हा, फॉर्म, डॉक्टरचं सर्टिफिकेट घेतलं, डॉक्टरचं, जनावरांचं. वडील हुशार आहेत. चला ठीक आहे, उद्या घेऊन या कागदपत्र. बरं, ठीक आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.